प्रातःकाळे उठावे, प्रातःकाळी उठावे, प्रातःकाळी उठावे, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी, सर्वोत्तमासी. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. काल या पावन पवित्र भूमीमध्ये नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं जपाला, तपाला, अनुष्ठानाला, सत्संग, प्रवचनाला, दानाला, पुण्याला सुरुवात झाली. ज्यांचं काही पूर्वजन्माचं प्रारब्ध होतं, संचित होतं, पूर्व सुकृताचा, पूर्वाभ्यासाचा दास सगळ्याचा तोची जाणे, असे धर्मात्मा, पुण्यात्मा या ठिकाणी संकल्प करून जपाला, तपाला, अनुष्ठानाला बसले. संकल्प करण्याच्या पूर्वी त्यांना काही नियम सांगितले गेले. काही नियम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पालन करायचे असं सांगितलं गेलं. जसं जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत कसल्याच प्रकारचं व्यसन करायचं नाही. कारण जेवढी जीवनामध्ये दुर्दशा होते त्याला कारण हे व्यसन. म्हणून अनुग्रह घेतल्यानंतर, संकल्प केल्यानंतर, अनुष्ठानाला बसल्यानंतर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कसल्याच प्रकारचं व्यसन करायचं नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत अशुद्ध आहार, मांसाहार ज्याला म्हणतात तर तो सेवन करायचं नाही. शुद्ध, सात्विक, शाकाहार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण सेवन करायचं आहे. जोपर्यंत अनुष्ठान काळ चालू आहे तोपर्यंत अंतर्बाह्य शुद्धतेचं पालन करायचं आहे. बाह्य शुद्धता म्हणजे प्रातर्विधीला गेल्यानंतर, लॅट्रिनला गेल्यानंतर शरीरावरती जेवढे वस्त्र असेल, कपडे असेल तेवढे सर्व धुतल्या गेले पाहिजे, स्नान केलं पाहिजे.
आणि स्नान झाल्यानंतर ज्या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले त्या ठिकाणी यायचं आहे. लघवीला गेल्यानंतर हातपाय धुतल्यात गेले पाहिजे. जोपर्यंत अनुष्ठान काळ चालू आहे तोपर्यंत जे अनुष्ठानाला बसलेले नाही त्यांना स्पर्श करायचा नाही. जोपर्यंत अनुष्ठान काळ चालू आहे तोपर्यंत जिथं अनुष्ठानाला बसले तिथंच थांबायचंय. म्हणजे घरी जायचं नाही, बाहेरही जायचं नाही, तिथंच जप करायचंय आणि तिथंच रात्रीचा विश्राम म्हणजे झोप घ्यायची. जोपर्यंत अनुष्ठान काळ चालू आहे तोपर्यंत फलार करायचा आहे. अनुष्ठान कालामध्ये एकाग्रतेनं कमीत कमी 1.25 लाख मंत्राचा तरी जप झालाच पाहिजे. अनुष्ठान कालामध्ये मौन धारण करायचंय. म्हणजे शुकशुक देखील करायचंच नाही. मनामध्ये बोलण्याची काही भावना यूज द्यायची नाही. जसं बाह्य शुद्धतेचं पालन आपण केलं पाहिजे, कसं करायचं ते सांगितलं, त्याप्रमाणे अंतरशुद्धता म्हणजे मनामध्ये कसल्याच प्रकारचे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जेणेकरून मन मलिन होतं असे विकार आपल्या मनामध्ये निर्माण होऊच द्यायचे नाही. अशा प्रकारे काही सामान्य नियम सांगितले गेले आणि हेही सांगितलं होतं की दररोज सकाळच्या किंवा रात्रीच्या शांत वातावरणामधल्या प्रवचनामध्ये अजूनही आपल्याला काही नियम सांगितले जाईल. जीवनामध्ये नियमाला खूप महत्त्व असतं. ही सर्व सृष्टी नियमानं चालते. चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र हे सर्व आपापल्या नियमामध्ये राहत असतात. चालण्याचे, बोलण्याचे, खाण्याचे, पिण्याचे सर्व नियम आहे. रस्त्यानं आपण चाललो असेल तर चालायचे किंवा आपलं वाहन चालवायचे देखील काही नियम आहे. जसं आपलं वाहन रस्त्यावर ते चालवताना नेहमी डाव्या बाजूनं चालवलं पाहिजे. आता एखादा कदाचित म्हणेल की उजव्या बाजूनं मध्येच घुसलं तर काय होतं. अनुभव अनेकांना आहे किंवा येईल की मध्येच जर तो उजव्या बाजूला आपलं वाहन घेऊन घुसला, अपघात होतो, तोही मरतो आणि दुसऱ्याला घेऊन मरतो. सांगायचं तात्पर्य की नियमाला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. नामदेव महाराज भगवंताकडे धन, द्रव्य, ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा मागत नाही. तर काय मागितलं त्यांनी? नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवे माझा. हे प्रभू, आम्ही नियम केलेला आहे,
तो नियम मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालला पाहिजे. सांगायचं तात्पर्य की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकानं काही ना काही चांगले नियम घेतले पाहिजे. म्हणून काल सांगितल्याप्रमाणे आज ब्रह्म मुहूर्तामध्ये हे जे प्रवचन होत आहे, तर या ठिकाणी आत्ताच एक नियम सांगितला. कोणता? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. आता हा नियम समजून घेण्याच्या पूर्वी हा नियम कोणी सांगितला हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे. कारण काही काही नियम, काही काही आचार विचार, काही काही शब्द कोणी उच्चारले, कोणी सांगितले याला खूप महत्त्व असतं. जसं एखाद्या दारुड्यानं दारूच्या नशेच्या अधीन असल्यानंतर जसं एखादं वचन उच्चारलं, ते सर्व जमीन जुमला तुमचं झालेलं आहे. नशेच्या अधीन राहून त्यानं सांगितलेलं असल्यामुळं त्याला काहीही महत्त्व नसतं. याच्या उलट तेच वचन एखाद्या न्यायाधीशांनी सांगितलं असेल तर त्यांच्या वचनाला, त्यांच्या शब्दाला खूप महत्त्व असतं. सांगायचं तात्पर्य की नियम आपल्याला कोणी सांगितला याला खूप महत्त्व असतं. म्हणून आता जो नियम सांगितला तो कोणी सांगितला आणि कोणासाठी सांगितला हे समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे. थोडक्यामध्ये महाराष्ट्रातील जांब नावाच्या गावामध्ये एक लहानसा मुलगा राहत होता, नारायण नावाचा. पूर्वजन्माचं काही प्रारब्ध संचित एवढ्या बालवयामध्ये त्याला कोणी सांगत नव्हतं, शिकवत नव्हतं. तरी देखील त्या छोट्याशा मुलाला थोडीशी संधी मिळाली, वेळ मिळाली की तो एकांतामध्ये जायचा आणि भगवंताचं चिंतन, स्मरण, ध्यान करायचा. असंच एक दिवस संध्याकाळी स्वयंपाकाला जेवण्यासाठी थोडासा उशीर होता. म्हणून गावाच्या बाहेर एक जे पडकं मंदिर होतं, ज्याच्यामध्ये सहसा कोणी जात नव्हतं, त्या मंदिरामध्ये गेला आणि तो मुलगा त्या ठिकाणी ध्यानस्थ बसला, डोळे लावून. एवढा ध्यानामध्ये तल्लीन झाला की संपूर्ण रात्र कशी निघून गेली काहीच कळालं नाही. ध्यानामुळं
ज्यावेळेस आनंद मिळतो, वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही. अनुभव आहे जीवनामध्ये देखील. आनंदाचा क्षण असेल तर आनंदाच्या क्षणी, आनंदाच्या वेळी वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही. आणि दुःखाच्या समयी, संकटाच्या समयी वेळ जाता जात नाही असं वाटतं. सांगायचं तात्पर्य की संपूर्ण रात्र कशी निघून गेली त्या मुलाला काही कळलंच नाही. ध्यानामुळं, आनंदामुळं. जसा अनुभव आहे की या ठिकाणी जे साधक जपाला, तपाला, अनुष्ठानाला बसतात, एवढे तल्लीन होतात, एकाग्र होतात, अंतर्मुख होतात. ना त्यांना घरची आठवण येत, ना कसल्या प्रकारच्या व्यसनाची आठवण येत. ध्यानामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये एवढे तल्लीन होतात की 7-8 दिवस कसे निघून गेले काही कळत नाही. सांगायचं तात्पर्य की तो मुलगा अंतर्मुख झाला. संपूर्ण रात्र कशी निघून गेली काहीच कळालं नाही. रात्रभर इकडं आईनं शोध केला, मुलगा सापडला नाही. म्हणून सकाळीच त्या मंदिरामध्ये गेली तर त्या ठिकाणी तो मुलगा ध्यानस्थ बसलेला होता. एक बसून करतो जप आणि एक बसून घेतो जप. कधी कधी दोन्ही सारखेच वाटतात, परंतु दोन्हीच्या अंतरंगामध्ये खूप अंतर असतं. सारखे भले वाटतात. तो ध्यानस्थ बसलेला होता. आईला असं वाटलं की हा इथं बसल्या बसल्या झोपलेला आहे, म्हणून त्याची झोप मोडण्यासाठी उद्देशानं आईनं त्याला स्पर्श केला. त्या स्पर्शानं त्याचं ध्यान भंग पावलं. आणि ध्यान भंग पावल्यानंतर आईनं त्याला अचानक विचारलं, इथं काय करतोय? त्या छोट्याशा मुलाच्या मुखामधून शब्द निघाला, चिंता करतो विश्वाची. कसा मुलगा असेल तो? एवढ्या बाल अवस्थेमध्ये अचानक विचारलं होतं की इथं काय करतो, आणि त्याच्या मुखातून शब्द निघाला, चिंता करतो विश्वाची. परंतु आईला विश्व काय, विश्वाची चिंता काय, काही कळाली नाही. बरेच लोक असे असतात की त्यांना विश्वाची चिंता काही कळत नाही किंवा त्याच्याशी काही त्यांना घेणं देणं नसतं. काही अधम लोक असतात, त्यांना फक्त एकच चिंता असते की संध्याकाळ झाली की एखाद्या कपाची व्यवस्था म्हणजे पिण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पिण्याची म्हणजे दूध पितात त्यांची गोष्ट नाही चालली, मद्य पितात, दारू पितात त्यांची गोष्ट. संध्याकाळ झाली की त्यांना एकच चिंता असते की कुठून का होईना, कशी का होईना, पहिल्या धारेची, दुसऱ्या धारेची, सरकार मान्य, बिना सरकार मान्य, गटाऱ्याच्या पाण्यातून बनवलेली का असेना, परंतु एखाद्या कपाची व्यवस्था झालीच पाहिजे. सर्व तर बर्बाद झालेलं असतं. जो भेटेन त्याच्या पाठीमागच लागतो, म्हणतो कसंही करा,
एखादी कपाची व्यवस्था कराच. विवेकी असला, विचारी असणारे तो म्हणतो एवढं जमवलं होतं, कमवलं होतं, सर्व बर्बाद करून टाकलं आणि आता भिकाऱ्यासारखं मागत फिरतो, तुला काही लाज नाही वाटत? तो म्हणतो तुम्ही काही म्हणा पण तेवढी व्यवस्था कराच. त्याच्या पाठीमागच लागतो. एखाद्याला तो राग, तो देतो लाट ठेवून. तो म्हणतो एक लात तर तुम्ही मारलीच आहे, अजून एक दुम मारा पण तेवढी व्यवस्था कराच. लाता खातो, बुक्या खातो, शिव्या खातो, परंतु त्याला त्याची काही लाज नाही वाटत. कारण त्याला एकच चिंता असते की एखाद्या कपाची व्यवस्था झाली पाहिजे. सांगायचं तात्पर्य त्याच्यापेक्षा काही चांगले असतात. त्यांना खाण्याची पिण्याची चिंता नसते. त्यांना एकच चिंता असते की ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्यांची सेवा झाली पाहिजे. पत्नीचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला गेला पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण आणि त्याच्यापेक्षाही त्यांना महत्त्वाचे संस्कार दिले गेले पाहिजे. म्हणजे आपल्या कुटुंबाची चिंता असते. त्याच्यापेक्षाही काही चांगले असतात. त्यांना केवळ आपल्याच कुटुंबाची नाही तर आपल्या समाजाची चिंता असते. आपला समाज चांगला झाला पाहिजे, सुशिक्षित समाज, सुसंस्कारी समाज, निर्व्यसनी समाज झाला पाहिजे. आपल्या समाजाची चिंता असते. त्याच्यापेक्षाही काही चांगले असतात. त्यांना केवळ आपल्या समाजाचीच नाही तर आपल्या गावाची चिंता असते. आपलं गाव आदर्श गाव, तंटामुक्त गाव, भांडणमुक्त गाव झालं पाहिजे. साम दाम दंड करून चांगल्या मार्गानं सर्वांना ते लावतात. काही त्याच्यापेक्षाही चांगले असतात. त्यांना केवळ आपल्याच गावाची नाही तर आपल्या भागाची, काहींना तालुक्याची, काहींना जिल्ह्याची, काहींना राज्याची, काहींना देशाची. आणि असे काही संत असतात की त्यांना सर्व विश्वाची चिंता असते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. सर्व विश्वाची त्यांना चिंता असते. सर्व विश्व सुखी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. सर्व विश्वामध्ये शांतता नांदली पाहिजे. निर्भयपणे प्रत्येकाला जगता आलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की त्या छोट्याशा मुलाच्या मनामध्ये एकच चिंता होती, विश्वाची. परंतु आता सांगितलं की आईला विश्व काय, विश्वाची चिंता काय, काही कळाली नाही. तो मुलगा लहानचा मोठा व्हायला लागला. तसं तसं त्याची चिंताही वाढत गेली की विश्वाचं कल्याण कसं होईल, विश्वामध्ये सुख समाधान कसं नांदेल, विश्वाची चिंता. जसं तो मुलगा तरुण झाला, मोठा झाला, आईची चिंता वाढली की आता हा मोठा झालेला आहे, याचं लग्न केव्हा होईल आणि घरामध्ये सून केव्हा येईल, आणि सून आल्यानंतर मी कधी केव्हा आराम करीन. सांगायचं तात्पर्य
त्या तरुणाची चिंता वेगळी आणि आईची चिंता वेगळी. आई नेहमी म्हणायची की तू लग्न कर, सून घरामध्ये घेऊन ये. तो म्हणायचा की मला लग्न नाही करायचंय, मला ब्रह्मचारी राहायचंय, विश्वाचं कल्याण करायचंय. नेहमी नेहमी आई तोच विषय काढायची लग्नाची, आणि तो नेहमी नेहमी तेच उत्तर द्यायचा की मला ब्रह्मचर्य राहायचंय, लग्न नाही करायचंय, विश्वाचं कल्याण करायचंय. आपला मुलगा आपलं ऐकत नाही म्हणून आईला खूप वाईट वाटलं. एक दिवस तर रडायला लागली. आईला रडताना बघून त्या तरुणानं विचारलं की आई, काय झालं तुला? कसलं दुःख आहे? काय तुझी इच्छा आहे? काय तुझी इच्छा आहे असं म्हटल्यानंतर आई लगेच म्हटली, माझी इच्छा पूर्ण करशील? म्हटले हो. आईला असं वाटलं की बस झालं आपलं काम, हा आता लग्नाला तयार झाला. आई म्हटली की तुला बोहल्यावर ते चढलेलं पाहण्याची माझी इच्छा आहे. पूर्वीच्या काळी जसा आता मोठा मातीचा गणपती बनवतात, गणेश भगवंताची मूर्ती बनवतात, तसा मातीचा भला मोठा बोहला बनवायचे आणि त्याच्या साक्षीनं लग्न सोहळा पार पडायची. आई म्हटली की तुला बोहल्यावर ते चढलेलं पाहण्याची इच्छा आहे. म्हटले बस एवढीच इच्छा ना? म्हटले हो. म्हटले ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करेल. आईला असं वाटलं की झालं आपलं काम, हा लग्नाला तयार झाला. लग्नाची सर्व तयारी झाली. अगदी मंगलाष्टक सुरू झाली. वराडी सावधान, वाजंत्री सावधान. त्या तरुणानं फक्त एकच शब्द ऐकला, सावधान. हे सर्व सावधान म्हणतायत. नको नको मना गुंतू माया जाळे. सावधान झालं पाहिजे. एकदा ऐकला, दुसऱ्या वेळेस ऐकला, तिसऱ्या वेळेस शब्द तो ऐकला आणि तिथून जे उडी मारली, तो तरुण जे पळाला तर आपलं गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला. नाशिकला म्हणजे नाशिकच्या दक्षिण दिशेला एक टाकळी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एका गुफेमध्ये तो साधना करायला लागला, जप तप अनुष्ठान करायला लागला. भूक लागली की माधवकरी मागण्यासाठी तो गावामध्ये जायचा. लोक त्याला विचारायचे की तू कोण आहे, कुठला आहे, तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. तो म्हणायचा की मला हे काहीच विचारू नका, मला काही माहीत नाही. मला एकच माहीत आहे की मी रामाचा दास आहे. जसं काही साधक अनुष्ठानला बसतात ते सर्व आपलं गाव नाव सर्व विसरण्याचा प्रयास करतात. एकच लक्षात ठेवतात की मी साधक आहे आणि साधना करून परमात्मा मला साध्य करून घ्यायचं आहे. आत्मा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यांच्या मनामध्ये एकच भावना असते की मी साधक आहे, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. अशा प्रकारे
त्याला विचारल्यानंतर तो एकच सांगायचा की मला काही विचारू नका, मला एकच माहिती आहे की मी रामाचा दास आहे. रामाचा दास म्हणून लोक त्यांना रामदास या नावानं ओळखायला लागले. साधना करता करता अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या. त्यांच्या अंतरंगामध्ये प्रचंड सामर्थ्य प्राप्त झालं आणि नंतर त्यांना लोक समर्थ रामदास स्वामी या नावानं ओळखायला लागले. अशा प्रकारे त्या रामदास स्वामींनी विशेष करून जे प्रसिद्ध 2 ग्रंथ किंवा पुस्तक लिहिले, त्याच्यापैकी एक छोटंसं पुस्तक आकारानं खूप छोटं आहे, लहान आहे, परंतु त्याच्यामध्ये जो उपदेश केलेला आहे तो मात्र अत्यंत अत्यंत महान आहे. त्या मनाच्या श्लोकामधला एखादा तरी श्लोक, नाही जास्त करता आले तर एखादा तरी श्लोक आपण पाठ केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयास करून तसं जगलं पाहिजे. आपण तर अनेकांना तारुण्यात असे ते मनाचे श्लोक, त्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक जसं रात्रीच्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं होता, आठवत असेल, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मनाला उपदेश, मना सज्जन भक्तिपंथेची जावे, भक्तीच्या मार्गाने जा. तेने काय होईल, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, सहज भगवंताची प्राप्ती होईल. परंतु त्याच्यासाठी जनी निंदते सर्व सोडून द्यावे, निंद्य सर्व सोडून द्यावे आणि जेवढं वंदनीय असेल तेवढं सर्व भावे श्रद्धेनं भावनेनं केलं पाहिजे. असं रात्री एक श्लोक घेऊन आपल्याला सांगितलं होतं. जसं त्यांनी मनाचे श्लोक लिहिले त्याप्रमाणे अजून एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे दासबोध. त्या दासबोधामध्ये विशेष करून, तसं तर सर्वांसाठीच उपदेश आहे, विशेष करून ज्यांना दास व्हायचं असेल, म्हणजे भक्त व्हायचं असेल, साधक व्हायचं असेल, शिष्य व्हायचं असेल, मुमुक्षु व्हायचं असेल, म्हणजे ज्यांना मुक्त व्हायचं असेल, जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून ज्यांना मुक्त व्हायचं असेल, अशा साधकांसाठी, शिष्यांसाठी, मुमुक्षूसाठी, भक्तांसाठी, धर्मात्मा पुण्यात्मासाठी त्या दासबोधामध्ये उपदेश करण्यात आलेला आहे. त्या दासबोधामध्ये आता सांगितलं की या सर्वांसाठी काही नियम देखील सांगितले आहे. तर अशा प्रकारे त्या दासबोधामधला एक नियम जो आत्ताच या ठिकाणी उच्चारला गेला, कोणता? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. एकच वचन, परंतु या एकच वचनामध्ये
तीन नियम सांगितले. सर्वात पहिला प्रातःकाळी उठावे. दुसरा काही पाठांतर करावे. तिसरा यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. हे जे तीन नियम सांगितले अत्यंत महत्वाचे. हे तिन्ही नियम असल्यामुळं आज फक्त पहिला नियम समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे आणि त्याप्रमाणे वागण्याचा दृढ संकल्प करायचा आहे. नंतरचे जे दोन नियम आहे, काही पाठांतर करावे आणि यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी, उद्या आणि परवाच्या सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये या नियमाचं विस्तारानं विश्लेषण केले जाईल. आज जो पहिला नियम आहे तो प्रत्येकानं समजून घ्यायचा आहे. पहिला नियम कोणता? की प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळी उठायचंय. आता प्रातःकाळी म्हणजे नेमकं केव्हा? तर ब्रह्ममुहूर्तामध्ये. ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं केव्हा? तर ज्यावेळेस ब्रह्मनाडी आपल्या शरीरामध्ये जागृत होते त्यावेळेस. तरी ब्रह्मनाडी जागृत केव्हा होते? तर चतुर्थ प्रहरामध्ये. हा चतुर्थ प्रहर केव्हा? जसं रात्रीचे 4 प्रहर मानलेले, 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा, 12 ते 3 तिसरा आणि 3 नंतर चौथा. असे जे 4 प्रहर आहे तर त्या वेगवेगळ्या प्रहरामध्ये वेगवेगळे लोक जागी असतात. जसं पहिले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिले प्रहर में सब कोई जागे, 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागी असतात. दुसरे प्रहर में भोगी 9 ते 12 पर्यंत. तिसरे प्रहर में तस्कर जागे, तस्कर म्हणजे चोर लोक जागे असतात. आणि ज्यावेळेस रोगी भोगी चोर वगैरे सर्व झोपून जातात तर त्यावेळेस योगी उठतात. म्हणून असा जो प्रातःकाळ किंवा ब्रह्ममुहूर्त त्यावेळेस उठलं पाहिजे, दुसऱ्यालाही उठवलं पाहिजे. जेवढे साधू संत असतात, ऋषीमुनी असतात, योगी असतात, ज्यांना साधना करून काही साध्य करायचं असेल, जीवनामध्ये विशेष काही प्राप्त करायचं असेल, असे विद्यार्थी देखील या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात. म्हणून धर्मात्मा पुण्यात्मा या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात. केवळ आपणच उठतात असं नाही, तर दुसऱ्याला देखील उठण्याची प्रेरणा करतात. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है,
जो जागत है सो पावत है। उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है। सकाळीच उठून दुसऱ्याला उठवण्याची प्रेरणा करतात, उठवतात। उठ जाग मुसाफिर, सर्व मुसाफिरच आहे। काही दिवसासाठी जसं एखादा हॉटेलमध्ये धर्मशाळेमध्ये जातो, तसं काही दिवसासाठी आपण सर्व या जगामध्ये आलेलो आहे। कायमसाठी नाही, काही दिवसासाठी। येथून आपल्याला जायचंय, हे सर्व आपण प्रवासी आहे, मुसाफिर आहे। उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है। जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है। जो सोवत है सो खोवत है, त्याला काही मिळत नाही। जो जागत है सो पावत है, त्याला सर्व काही मिळतं। काय काय मिळतं? सकाळी जर उठलं, असं म्हणतात की लवकर झोपे लवकर उठे, तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे। लवकर झोपलं पाहिजे। लवकर झोपायचं म्हणजे 9 पर्यंत जर नाही झोपता आलं तर 10 साडेदहाच्या दरम्यान झोपलंच पाहिजे। लवकर उठायचं याचा अर्थ 3 साडेतीनच्या दरम्यान उठलंच पाहिजे, नाही तर कमीत कमी 4 साडेचारच्या दरम्यान तरी उठलंच पाहिजे। जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है। असं म्हणतात की जागला तो जगला आणि झोपला तो मेला। जो झोपतो तो दुर्गतीला जातो। म्हणून जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है, तर काय प्राप्त होतं? आता सांगितलं की लवकर झोपे लवकर उठे, तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे। अनेक प्रकारचे धन आहे। सर्वात श्रेष्ठ धन विद्याधनम सर्वधनम प्रधानम, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वानम सर्वत्र पूज्यते। असं जे विद्याधन आहे, आरोग्यरूपी धन आहे, बुद्धिरूपी धन आहे, ज्ञानरूपी धन आहे, भक्तिरूपी धन आहे, हे सर्व सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतं। म्हणून समजून सांगतात, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है। जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है। उठ नींद से अखियाँ खोल जरा, और अपने प्रभु से ध्यान लगा। यह प्रीत करन की रीत नहीं, प्रभु जागत है और तू सोवत है। उठ जाग मुसाफिर भोर भई। म्हणून सकाळी उठलं पाहिजे, दुसऱ्याला उठवलं पाहिजे। सकाळी सकाळी तरी कमीत कमी झोपा असं कुणाला म्हणू नका।
सोना सोना मत कर यारो, उठ कर भजो मुरार, एक दिन ऐसा सोएगा लंबे पाव पसार. सकाळी सकाळी तरी कुणाला झोपा असं म्हणू नका. सकाळी सकाळी उठून भगवंताचं चिंतन स्मरण करा असं म्हणा. झोपायचं तर नेहमी आहेच. एक दिन ऐसा सोएगा लंबे पाव पसार. कोणी उठवलं तरी उठणार नाही, कोणीच उठवू शकणार नाही. आणि मग अशा प्रकारची गाढ निद्रा म्हणजे मृत्यू आल्यानंतर सोडो निघन गोत सारी, शेवटी गावाचे बाहेरी जावंच लागेल. म्हणून सकाळीच ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आता ज्यांना भक्ती करायची नसेल, परमार्थाचे काय घेणं देणं नाही, फक्त संसार आपला सुखाचा झाला पाहिजे असं जरी वाटत असेल तरीही आरोग्य संपदा, विद्यारूपी धन प्राप्त करायचं असेल तरी देखील सकाळीच उठलं पाहिजे. जसं बरेचसे लोक जे भविष्य बघणारे असतात त्यांच्याकडे जातात आणि अनेक प्रश्न त्यांना विचारतात. हे होईल का, ते होईल का, हे काम होईल का, ते काम होईल का. काही काही जात नाही, त्यांची काही मान्यता झालेली आहे. वेगवेगळ्या लोकांची जशी वेगवेगळी मान्यता आहे तशी अनेक ऋषीमुनींची देखील वेगळी मान्यता आहे. कोणत्या संदर्भात आपलं काम होईल किंवा नाही, यश मिळेल किंवा नाही याच्या संदर्भात वेगवेगळे ऋषी वेगवेगळं मत मांडतात. उषा काले गर्गा, शकुनस बृहस्पती, मनप्रसाद अंगिरा, विप्रवाक्य जनार्दन. गर्ग ऋषी असं म्हणतात की सकाळीच उठा, कुणाचाही तोंड न पाहता आपल्या कार्याला आरंभ करा, आपलं काम यशस्वी होऊन जाईल. गर्ग मुनी असं म्हणतात. उषा काले गर्गा. शकुनस बृहस्पती, बृहस्पती असं म्हणतात की एखादा शकुन दिसल्यानंतर आपलं काम होऊन जाईल. जसं बरेचसे लोक असं म्हणतात, भरलेला हंडा घेऊन एखादी सौभाग्यवती स्त्री भेटली तर आपलं काम होऊन जाईल. काही काही तर असं म्हणतात की मुंगूस मामाचं तोंड दिसलं की आपलं आता काम होऊन जाईल. शकुनस बृहस्पती. विप्रवाक्य जनार्दन. एखाद्या विप्रानं ब्रह्मज्ञानी पुरुषानं जर सांगितलं, अधिकारी पुरुषानं सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल तर होऊन जाईल. मनप्रसाद अंगिरा. अंगिरा ऋषी असं मानतात की प्रसन्न मनानं कार्याला आरंभ करा, आपलं काम होऊन जाईल. आता कदाचित काही म्हणतील की
हे जे 4 जणांचे वेगवेगळे 4 मत आहे, तर आपण कोणाच्या मताप्रमाणे चालतात? आम्ही चालतो मनप्रसाद अंगिरा ऋषींच्या मनाप्रमाणे. आपलं मन प्रसन्न असेल तर त्यावेळेस कार्याला आरंभ करा किंवा प्रसन्न मनानं कार्य करा. कसल्या प्रकारचा आपल्या मनामध्ये किंतु परंतु न आणता, कसल्या प्रकारचा विकार न आणता, चांगल्या भावनेनं आपण कार्याला आरंभ करा. आपलं कार्य होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य की आपल्याला संसार प्रपंच जरी सुखानं करायचा असेल, आरोग्य प्राप्त करायचं असेल, ज्ञानरूपी धन प्राप्त करायचं असेल, तरी देखील सकाळीच उठलं पाहिजे. लवकर झोपे, लवकर उठे, तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे. म्हणून सकाळीच आपण उठलं पाहिजे. आणि उठून काय केलं पाहिजे? तर महान संत बहिणाबाई सांगते की सकाळीच उठा. आणि सकाळीच उठून काय करा? तर ती माऊली सांगते, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान. 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 करी सावधान आत्मनिष्ठे. करी सावधान आत्मनिष्ठे. करी सावधान आत्मनिष्ठे. सकाळीच उठलं पाहिजे. आणि उठून काय केलं पाहिजे? तर ती माऊली सांगते की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. आत्मनिष्ठेनं श्रद्धापूर्वक भावनापूर्वक काय करा? स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. फलाशा सोडून नहम कर्तव्यता मोक्ष तो आयता तेथे असे. अगदी सहज मुक्त होऊन जा. जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून, रोगापासून, भोगापासून आपण मुक्त होऊन जा. परंतु त्याच्यासाठी काय करा? नित्य करा. काय करा? सर्वात पहिलं सांगितलं की स्नान करा. अनेक प्रकारचे स्नान आहे. प्रत्येक स्नानाचा वेगळा वेगळा महिमा आहे. म्हणून अनेक प्रकारचे जे स्नान आहे आणि अनेक प्रकारच्या स्नानाचा जो वेगळा वेगळा महिमा आहे तो सर्वात पहिलं समजून घेतला पाहिजे. जसं जलस्नान आहे, मंत्र स्नान आहे, भस्म स्नान आहे, वायू स्नान आहे, ब्रह्म स्नान आहे, देवता स्नान आहे, आसुरी किंवा राक्षसी स्नान आहे. आसुरी किंवा राक्षसी स्नान सोडून बाकी सर्वचे सर्व स्नान करा.
आणि सर्व स्नान करायचे असेल तर हे सर्व स्नान करायचे कशासाठी हे आपण समजून घ्या. जसे जे ज्ञानी असतात, विवेकी असतात, विचारी असतात, त्यांना जर एखादं कार्य सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. जसं त्यांना सांगितलं की हे करा, तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, का करायचं, कशासाठी करायचं, केलं तर आपल्याला काय लाभ होणार आहे, असंख्य प्रश्न निर्माण होतात. म्हणून हे जे आत्ताच अनेक प्रकारचे स्नान सांगितले, तर सर्वात पहिले सांगितलं की जलस्नान करा. जलस्नान म्हणजे पाण्यानं स्नान करा. का करायचं, त्याचं कारण की रात्रंदिवस आपल्या शरीरामधून घाम बाहेर पडत राहतो. रात्रंदिवस पूर्ण शरीरामधून घाम बाहेर पडतो. थोडासा चिकट असतो, त्याच्यामुळे तिथं मळस असतो, तिथून दुर्गंध यायला लागतो. येतो का नाही येतो, बगलात हात घालून बघा लागल्यास, सुगंध येतो का दुर्गंध येतो. सांगायचं तात्पर्य की मळ साचल्यानंतर दुर्गंध यायला लागतो. तिथं छोटे छोटे जंतू तयार व्हायला लागतात, जे अत्यंत सूक्ष्म असतात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितल्यानंतर ते दिसतात, सामान्य डोळ्यांना दिसत नाही. एक दिवस जरी स्नान नाही केलं तर कितीतरी जंतू तयार होतात. आता सांगितलं की ते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितल्यानंतर ते दिसतात, कारण ते अत्यंत सूक्ष्म असतात. जास्त दिवस जर स्नान नाही केलं तर ते मोठे मोठे होतात, अगदी सहज डोळ्याने दिसतात. बघितलं असेल, बऱ्याचशा बाया धरली की मारली, धरली की मारली, आमच्या डोक्यात नाही. उवा म्हणतात, बाई तिच्याजवळ झोपले, माझ्या डोक्यामध्ये उवा आल्या. ती बाई कोणाकडे झोपली असेल? जे स्नान करत नाही, कपडे धुत नाही, डोकं धुत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या कपड्यामध्ये या उवा तयार होतात, ज्यांची उत्पत्ती स्वेदच म्हणजे घामापासून त्यांची निर्मिती होते. केवळ वास तयार होतात असं नाही, कितीतरी जंतू तयार होतात जे आपल्याला आजारी पाडतात. डॉक्टरकडे, वैद्याकडे काही काही लोक कितीतरी वेळ खर्च करतात, पैसा खर्च करतात. एवढा वेळ आणि एवढा पैसा काही आपल्याला स्नान करायसाठी लागत नाही. त्याच्यासाठी निरोगी राहण्यासाठी, शरीराच्या शुद्धतेसाठी जलस्नान करा, पाण्यानं स्नान करा. मंत्रस्नान, मंत्रस्नान म्हणजे मंत्रानं मनाची शुद्धता होते, मन शुद्ध झालं पाहिजे. जसं रात्री देखील सांगितलं की जीवनामध्ये जे काय प्राप्त होत असेल, सुख दुःख, सन्मान अपमान, त्या सर्वाचं कारण म्हणजे आपलं कर्म.
आणि कर्म होतं कशामुळं? तर मनामुळं. मन प्रधान है कर्महित, भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का, भोगत है सबको, सर्वची सर्व. म्हणून आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तयाजवळी देव भक्ती भावी उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. ज्याचं मन निर्मळ असेल तिथं परमात्मा विराजमान होतात. आणि ज्याचं मन मलिन असेल, परमात्मा तर काय, साधे माणसं देखील त्याच्या जवळ येत नाही. बरेचसे म्हणतात ना, भले दिसायला चांगले किती असेल, परंतु काहींच्या मुखामधून असे शब्द निघतात की बरेचसे म्हणतात की त्याचं किंवा तिचं तोंड पावस वाटत नाही. का बरं तोंड पावस वाटत नाही? दिसायला तर सुंदर असतात, परंतु दिसायला भले सुंदर असेल, परंतु मुखामधून जर अभद्र शब्द निघत असेल, निंदा निघत असेल, शिवी निघत असेल, अशांचं तोंड पाहण्याची कुणाला इच्छा राहत नाही. सांगायचं तात्पर्य की आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. मंत्र स्नानानं मनाची शुद्धता होते. भस्म स्नान आहे. जोपर्यंत आपल्या शरीराची मोहममता सुटत नाही, तोपर्यंत तरी कमीत कमी आपण भस्म लावलं पाहिजे. भगवान शिव तर नेहमी चिता भस्म, मेलेल्या मुडद्याचं भस्म लावतात. तेवढे ज्ञानी तर आपण नाही, ज्यांच्या मस्तकातून रात्रंदिवस ज्ञानगंगा वाहत राहते, ते भस्मामध्ये राहतात, स्मशानामध्ये राहतात, भस्म धारण करतात. तेवढं आपण करा असं म्हणत नाही, परंतु आपल्या शरीराची मोहममता सुटण्यासाठी भस्म लावलं पाहिजे. जोपर्यंत मोहममता सुटत नाही, शरीराची नश्वरता जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तरी भस्म लावलं पाहिजे. भस्म कसं लावतात आपण बघितलं असेल. हातामध्ये भस्म घेतात, मनगटाला, दंडाला, कपाळाला, नंतर तो हात सर्व शरीरावरती फिरवतात. याचा अर्थ काय की हे सर्व भस्म होऊन जाणार आहे, सर्वांचंच. असं या जगामध्ये कोणीच नाही, राजा असो, प्रजा असो, सर्वांचं एक दिवस भस्मच होऊन जाणार आहे, मातीमध्ये मिळूनच जाणार आहे. दफन केलं तरी मातीच होणार आहे, जाळल्यानंतर भस्म त्यानंतर मातीमध्येच मिळून जाणार आहे. शरीराची होय माती, कोणी न येती संगती, सारे अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. तिथंच जाऊ लागणार आहे. शरीराची होय माती. कितीही या शरीराचं रक्षण करण्याचा प्रयास करा, थंडी लागू नये, ऊन लागू नये, वारा लागू नये, तहान लागू नये, भूक लागू नये. शेवटी काय, शरीराची होय माती, कोणी न येती संगती, सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. सांगायचं तात्पर्य, या शरीराची जर मातीच होणार आहे, भस्मच होणार आहे,
तर मग एवढं पाप कर्म करायचं कशासाठी? या शरीरासाठी. असा विवेक विचार बुद्धीमध्ये भस्मस्नानानं तयार होतो. त्याच्यासाठी भस्मस्नान आहे. वायुस्नान. सकाळीच उठून गावाच्या बाहेर एखाद्या संताचा अधिष्ठान असेल, आश्रम असेल, कुटे असेल, मंदिर असेल, गावाच्या बाहेर. पूर्वीच्या काळी सर्व गावाच्या बाहेरच होते. तिथं गेलं पाहिजे, जेणेकरून सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामधली हवा अत्यंत निर्मळ असते. शरीराला लागली, श्वासावाटे शरीरामध्ये गेली तर अनेक प्रकारचे रोग निवृत्त होतात. ऋषीमुनी पहिल्यापासून हे सर्व जाणत आलेले आहे. आता देखील टॉपेस्ट सायंटिस्ट, शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर देखील सांगतात की तुमच्या शरीरावर ते आता कसल्या प्रकारचा औषधाचा परिणामच होत नाही. रोग प्रतिकारक शक्ती सर्व नष्ट झाली आहे. कोणत्या औषधाचा परिणामच पडत नाही, फरकच पडत नाही. मग आता काय करा? मॉर्निंग वॉक करा. बघा बऱ्याचशा ठिकाणी ज्यांच्याकडे बंगले आहे, फ्लॅट आहे, 2-4 गाड्या आहे चांगल्या, सकाळी सकाळीच ते रस्त्याने फिरत राहतात. कुठे गावाला जातात असं नाही, कामाला जातात असं नाही. डॉक्टरने सांगितलं की मॉर्निंग वॉक करा. रस्त्यानं फिरत राहतात. जिथं गाड्या चालत राहतात त्या गाड्यामधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत राहतो तिथं विशेष लाभ होणार नाही. याच्या उलट वृक्षवल्यम्मा स्वैरेवनचरे पक्षी ही सुस्वर अळविती, अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे, जेणेकरून सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामधली हवा शरीराला लागल्यानंतर, श्वासावाटे शरीरामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे रोग निवृत्त होतात. आणि विशेष करून कलियुगामध्ये सर्वात मोठा एक रोग म्हणजे मानस रोग. त्याच्यासाठी तर विशेष करून हे वायुस्नान केलं पाहिजे. ब्रह्मस्नान आहे. ब्रह्मस्नान म्हणजे ऋषीमुनी असं सांगतात की 3 वाजून काही मिनिटानं आपल्या शरीरामध्ये जी एक अत्यंत महत्वाची नाडी असते, जिला ब्रह्मनाडी म्हणतात, तर ती जागृत होते. तसं तर आपल्या शरीरामध्ये कितीतरी नाड्या आहे, परंतु 3 प्रमुख आहे: इडा, पिंगला, सुषुम्ना. नसन समजल्या? चंद्रस्वर, सूर्यस्वर, ब्रह्मस्वर समजलं नसेल काही हरकत नाही. उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी किंवा उजवा स्वर जो उजव्या नाकपुडीने चालतो, डावा स्वर जो डाव्या नाकपुडीने चालतो आणि मध्यस्वर जो दोन्हीही नाकपुड्यांनी चालतो. कोणता स्वर चालू असताना कोणतं कार्य केलं पाहिजे हे तर सर्व भगवान शिव सांगतात. शिव स्वरोदय ग्रंथामध्ये ते सर्व विशद करण्यात आलेले आहे. थोडक्यामध्ये ते नाही बघता आलं तर उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यस्वर. सूर्य जसा गरम असतो म्हणजे सूर्याचा प्रकाश गरम असतो,
तो चालू असताना आपल्या शरीरामध्ये जो एक अग्नी आहे, जो अग्नी अन्न पचवण्याचं कार्य करतो. जसं आपल्या घरामध्ये अग्नी अन्न शिजवण्याचं काम करतो, तसं आपल्या शरीरामध्ये देखील एक अग्नी आहे, ज्याला जठराग्नी म्हणतात. तो जर प्रदीप्त असेल, आणि तो प्रदीप्त केव्हा राहतो? ज्यावेळेस उजवा स्वर चालू असेल, सूर्य स्वर चालू असेल, त्यावेळेस तो प्रदीप्त राहतो. आणि त्यावेळेस जर जेवण केलं तर अगदी सहज पचून जातं. डावा स्वर म्हणजे चंद्रस्वर. चंद्राचा प्रकाश जसा शीतल असतो, तसा हा डावा स्वर चालू असताना, चंद्रस्वर चालू असताना जेवण करू नये. त्यावेळेस द्रवरूप पदार्थ, पाणी, दूध आदी घेतलं तर सहज पचून जातं. आणि ज्यावेळेस दोन्ही नाकपुड्या चालू असेल, त्यावेळेस जर ब्रह्माचं चिंतन केलं तर ब्रह्म ध्यासे सोये ब्रह्मची होईजे, जीवत्व लोपीजे सहजचे, अशी त्याला अनुभूती येते. म्हणून ज्यावेळेस ब्रह्मनाडी जागृत असते, तर त्यावेळेस स्नान करून ब्रह्माचं ध्यान केलं तर आता सांगितलं, ब्रह्म ध्यासे सोये ब्रह्माची होईजे, जीवत्व लोपीजे सहजची, देव पावयासी गेलो तेथे देव सुंटेलो, पावयासी गेलो देव तेथे मी स्वयमेव, अशी अनुभूती येते. अशी अनुभूती येण्यासाठी, अशी प्रचिती घेण्यासाठी, ब्रह्मस्वरूप होण्यासाठी ब्रह्म मुहूर्तामध्ये ज्यावेळेस ब्रह्मनाडी जागृत असते, त्यावेळेस उठून आपण ब्रह्माचं चिंतन केलं पाहिजे. ब्रह्मध्यासे सोये ब्रह्माची होईजे, जीवत्व लोपीजे सहजचे. तेवढं नाहीच करू शकलो तर हात जोडून विनंती आहे, कमीत कमी देवता स्नान तरी जरूर केलं पाहिजे. देवता स्नान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जे स्नान असतं त्याला देवता स्नान म्हणतात. तो स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महरलोक, ब्रह्मलोकाला जातो. दिवस उगल्यानंतर जे स्नान असतं त्याला आसुरी किंवा राक्षसी स्नान म्हणतात. तो राक्षसाच्या गतीला जातो. आणि दिवस उगला तरी स्नानच करत नाही, तो पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जातो, असं ज्ञानी सांगतात. सांगायचं तात्पर्य, आपण काय करा की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे, फलाशा सोडवणी नहम कर्तव्यता, मोक्ष तो ऐता तेथे असे. स्नान करा, संध्या करा. काही काही 4 वेळेस संध्या करतात, काही काही त्रिकाल संध्या करतात. हे आपल्याला नसलं शक्य तर सकाळची संध्या तरी जरूर केली पाहिजे. आता संध्याचे मंत्र माहीत नसेल, काही हरकत नाही. अगदी साधं सोपं संध्या प्रत्येकाला करता येऊ शकते. तर करायचं काय? दिवस उगवायच्या वेळेस, सूर्योदयाच्या वेळेस गावरान गाईच्या तुपापासून बनवलेली वात, लक्षात ठेवा, गावरान गाय, गावरान गाईच्या तुपापासून बनवलेली एक वात आपल्या घरामध्ये देवघर असेल तर तिथं लावली पाहिजे. देवघर बांधणं शक्य नसेलच, एखादा देवारा, आता ते शक्य नसेल तर
आपल्या घरामध्ये संताचे, भगवंताचे, वीरशूर पुरुषांचे जे फोटो असेल तिथंही वात लावली पाहिजे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या घरामध्ये साधू संतांचे फोटो ठेवले पाहिजे. दर्शन को तो साधु हो, स्मरण को गुरुनाम, तरणे को अधीनता, डुबने को अभिमान. सकाळीच उठून संतांचं दर्शन व्हावं, भगवंताचं दर्शन व्हावं, वीरशूर पुरुषांचं दर्शन व्हावं. याच्यासाठी आपल्या घरामध्ये आता सांगितलं की साधू संतांचे, भगवंताचे, वीरशूर पुरुषांचे फोटो लावले पाहिजे, ठेवले पाहिजे. आणि परत एक हात जोडून विनंती आहे, अश्लील उघडे नागडे जर आपल्या घरामध्ये काही फोटो असेल फेकून द्या, कुठेतरी जाळून टाका, ठेवू नका. हात जोडून विनंती आहे. कारण अशा उघड्या नागड्या अश्लील फोटोवर ते जर मुला मुलींची, तरुण तरुणीची दृष्टी पडली, केवळ दृष्टी पडली, तर त्यांच्या सुसुप्त शक्तीचा नाश होतो. आपल्या शरीरामध्ये कितीतरी सुसुप्त शक्ती आहे. मुला मुलींच्या शरीरामध्ये, तरुण तरुणीच्या शरीरामध्ये कितीतरी सुसुप्त शक्ती आहे. जसं बियामध्ये कितीतरी सुसुप्त अवस्थेत असतं. काय असतं? खोड असतं, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, दिसत काहीच नाही. परंतु जमिनीचा आणि पाण्याचा संबंध आल्यानंतर ते सर्व विकसित होतात. तसं आपल्या शरीरामध्ये कितीतरी सुसुप्त शक्ती असतात, त्यांचा सर्व नाश होतो किंवा उघड्या नागड्या फोटोवर ते दृष्टी पडल्यानंतर. याच्या उलट साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरूंच्या, वीरशूर पुरुषांच्या फोटोवर ते दृष्टी पडल्यानंतर कितीतरी सुसुप्त शक्तीचा विकास होत असतो. म्हणून असे जे फोटो असेल तर त्या ठिकाणी आता सांगितलं की गावरान गाईच्या तुपापासून बनवलेली वात लावा. अनुष्ठानाला जे बसतात नैमित्तिक अनुष्ठानासाठी किंवा ज्यांना मंत्र अनुग्रह दिला जातो किंवा जे मंत्र अनुग्रह घेतात त्यांना जसं सांगितलं जातं की दररोज कमीत कमी 10 माळेचा तरी जप झालाच पाहिजे. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान 10-15 मिनिटाचं का होईना नित्य अनुष्ठान करा. सांगायचं तात्पर्य स्नान करायचं असेल, संध्या करायची असेल, जप करायचं असेल, नित्य 10-15 मिनिटाचं अनुष्ठान करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आपण तर उठाच, पण इतरांनाही उठवलं पाहिजे. जसं नेहमी सांगितलं जातं की आपण तरणं काही विशेष नाही, काही विशेष नाही आपण स्वतः तरणं. पाण्यामध्ये तरणं असेल, संसार सागरातून भवसागरापासून तरणं असेल, एकट्यानं तरणं काही विशेष नाही. संत सांगतात की आपण तरुण विश्व तारा, आपण आहे तारा, विश्वाला आहे तारा. आपण एकट्यानं तरणं काही विशेष नाही. नेहमी हे सांगितलं जातं की आपला संसार करणं काही विशेष नाही. चिमणा चिमणी देखील आपला संसार करते आणि मानवापेक्षा तर कितीतरी पटीनं चांगलं करते असं वाटतं. अगदी प्राणपणानं मेहनत घेऊन चिमणा चिमणी घरटं बनवते. कशासाठी? तर पिलासाठी.
आणि त्या सर्व चिमणा चिमणीला माहीत आहे. एवढ्या प्राणपणानं आपण घरटं बनवतोय, यांच्यासाठी चारा आणतोय. यांना जर का एकदा पंख फुटले की हे सर्व उडून चालल्या जातील. आपल्याकडे कोण येणार नाही विचारायला. तरी देखील निष्काम भावनेनं ते सर्व पालन पोषण करतात. मानवामध्ये तर किती अपेक्षा ठेवल्या असतात माहिती ग्रस्त लोकांना. मुलानं हे नाही केलं, मुलांना ते नाही केलं, मी त्याच्यासाठी एवढं केलं, त्यांना माझ्यासाठी काहीच नाही केलं. सांगायचं तात्पर्य की आपला संसार करणं काही विशेष नाही. चिमणा चिमणी देखील आपला संसार करते. आपलं पोट भरणं काही विशेष नाही. कुत्र देखील आपलं पोट भरतं. बघायला लागल्यास नेहमी सांगितलं आता, 2 कुत्र्याच्या मध्यभागी जर भाकर टाकली तर बलवान कुत्र कधी कधी निर्बलाच्या तोंडातून काढून घेतं. भूक असलं तर खाऊन घेतं, नसलं तर पुरवून ठेवतं नंतरच्यासाठी. आपलं पोट भरणं काही विशेष नाही. कुत्र देखील भरतं. सांगायचं तात्पर्य की आपला संसार करणं काही विशेष नाही, आपलं पोट भरणं काही विशेष नाही, आपण स्वतः तरणं काही विशेष नाही, आपण सकाळीच उठणं काही विशेष नाही. आपणही उठा, दुसऱ्यांना उठवा. म्हणून बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये अजूनही धर्मात्मा पुण्यात्मा सकाळी सकाळी उठतात आणि दुसऱ्याला उठवतात. उठा उठा साधू संत, साधा पुलाले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. पशु पक्षी वृक्ष जीवजंतूच्या गतीला गेल्यानंतर मग काही भगवंताची प्राप्ती भजन करून करता येणार नाही. त्याच्यासाठी हा जो मानवाचा देह मिळालेला आहे तर सकाळीच उठलं पाहिजे. उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित. आपलं हित करून घ्या. हित कशामध्ये? हित एकाच गोष्टीमध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. आपलं मन शुद्ध करा, तन शुद्ध करा, बुद्धी शुद्ध करा, भगवंताचं चिंतन करा. आणि ते करण्यासाठी प्रेरणा करतात की उठा उठा साधू संत. साधू संतांनाच का बरं उठवतात? इतरांना का बरं उठवतात नाही? काय साधू संत सकाळी झोपलेले असतात? खरं म्हणजे जो सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये झोपतो तो कधीही साधू होऊ शकत नाही. साधू म्हणजे संधी साधू भले तू होईल, परंतु साधू काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ज्यांनी धुवून टाकले असे साधू नाही होणार. उठा उठा साधू संत, साधा आपुला लिहित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. साधू संतांनाच का बरं म्हणतात? याचा अर्थ साधू संत सकाळी झोपलेले असतात का? नाही. जो सकाळी झोपतो तो कधी संत होऊ शकत नाही, तो कधी साधक होऊ शकत नाही. जीवनामध्ये त्याला काही विशेष प्राप्त होऊ शकत नाही. हे त्यांना प्राप्त होतं लवकर झोपे लवकर उठे, तया धन आरोग्य संपदा सर्व काही भेटे. लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. उठा उठा साधू संत, याचा अर्थ संत झोपलेले असतात असं नाही. परंतु यदा कदाचित आजारी पडले असेल, अशक्तपणा आला असेल,
रात्री खूप जागरण झालं असेल, तर अशा वेळेस त्यांना उठवलं पाहिजे. कुणाला उठवा? उठा उठा साधू संत. साधू संतांनाच का बरं उठायला सांगितलं? बाकीच्यांना का बरं उठायला नाही सांगितलं? बाकी एकतर उठणार नाही. उठवायला गेले तर ते शिव्या देतील, कधी कधी कदाचित धरून आणतील, ते नाही उठणार. आणि काही काही न उठलेले चांगले, एक लक्षात ठेवलं पाहिजे. काही काही ब्रह्म मुहूर्तामध्ये जागलेले चांगले आणि काही काही ब्रह्म मुहूर्तामध्ये झोपलेले चांगले. काही झोपलेले चांगले आणि काही जागलेले चांगले. जागलेले कोण चांगले आणि झोपलेले कोण चांगले? महापुरुष सांगतात, सोता साधू जगाइए करे नाम का जाप, ये तीनों सोते भले साकट सिंह और सांप. सोता साधू जगाइए. साधू, सोता साधू जगाइए. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर धुवून टाकले ते साधू. थोडक्यामध्ये सोता साधू जगाइए, त्यांना जागवा. तर काय होईल? करे नाम का जाप, ते भगवंताचं जप करतील. आपण त्यांना उठवलेलं असल्यामुळं त्याचं काही पुण्य आपल्याला मिळेल, त्या पुण्यामधलं. म्हणून सोता साधू जगाइए करे नाम का जाप. ये तीनों सोते भले साकट सिंह और सांप. हे तीन झोपलेले चांगले. लक्षात ठेवलं पाहिजे. संत, भक्त, धर्मात्मा, पुण्यात्मा, ऋषीमुनी, साधक, शिष्य, गुणवान, सकाळी उठलेले चांगले. सोता साधू जगाइए करे नाम का जाप. ये तीनों सोते भले साकट सिंह और सांप. ये तीन झोपलेले चांगले. सर्वात पहिलं सांगितलं की साकट. साकट म्हणजे दुर्जन झोपलेला चांगला, सिंह झोपलेला चांगला आणि साप झोपलेला चांगला. आता सिंह आणि साप यांचं नाव उच्चारण्याच्या पूर्वी पहिलं साकट म्हणजे दुर्जनाचं नाव घेतलं. कारण दुर्जनापेक्षा सिंह आणि साप खूप चांगले, खूप चांगले. दुर्जन नाही चांगला. कसा नाही चांगला? सिंहाला जर खूप भूक लागली तर एखाद्या प्राण्याची तो हत्या करतो, जीव घेतो. एखाद्याच, त्याला जेवढं पाहिजे तेवढंच. कारण त्याचा प्रकृतीनं आहारच तो नियुक्त केला गेला. त्याचे दात जर बघितले तर आपल्यासारखे नसतात, त्यांचे दात वेगळे असतात. निसर्गानं तशी ती व्यवस्थाच करून ठेवलेली आहे. त्यांचा आहार आहे दुसऱ्याचा जीव घेऊन जीव वाचवणं. सांगायचं तात्पर्य की दुसऱ्याचा जीव घेऊन जीव वाचवणं भलेही निसर्गाचा त्यांचा आहार असला तरी, परंतु भूक लागल्यानंतर सिंह एखाद्या प्राण्याचा जेवढं पाहिजे तेवढ्याचा जीव घेतो. सर्वांना नाही मारत बसत. परंतु दुर्जन बघा, बघितलं असेल, आपण ऐकलं असेल, काही काही बॉम्ब स्फोट आदी
करून, एखादा अपघात करून कितीतरी असंख्य लोकांचा जीव घेतात, असंख्य लोकांना मारतात कोणत्या ना कोणत्या उपायाने. बरं, एवढे जीव मारल्यानंतर, एवढे मनुष्य हानी केल्यानंतर, मानव हानी केल्यानंतर, बरं त्यांना काही खातात? असंही नाही. त्यांचा काही स्वार्थ असतो असंही नाही. विनाकारण, काही कारण नसताना ते अनेकांचा जीव घेतात. निष्पाप मुलं मुली, तरुण तरुणी, स्त्री पुरुष त्याच्यामध्ये मारल्या जातात. तसं सिंह नाही करत. त्याला जेवढा आहार पाहिजे तेवढाच तो मार. सांगायचं तात्पर्य की सिंहापेक्षाही साकट दुर्जन अत्यंत वाईट. सकाळी तो झोपलेला चांगला, सिंह झोपलेला चांगला. साकट सिंह और साप, साप झोपलेला चांगला. आत्ता सांगितलं की सापापेक्षा अत्यंत महाभयंकर कोण असेल तर तो दुर्जन. दुर्जन खोटा साप से तासे ईश बचाए, साप मिले मार्ग तजे दुर्जन तजा न जाए. दुर्जन खोटा साप से, सापापेक्षा अत्यंत वाईट कोण? दुर्जन, साकट. दुर्जन खोटा साप से तासे ईश बचाए, साप मिले मार्ग तजे दुर्जन तजा न जाए. जसं एखाद्या रस्त्यानं चाललो, आपल्याला साप दिसला, सापानं आपल्याला बघितलं, आपण जर रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्यानं जर गेलो तर तो त्याच्या रस्त्यानं निघून जातो. पण दुर्जन, एखाद्या रस्त्यानं चाललो किंवा एखाद्या गल्लीनं चाललो, आपण दुर्जनला बघितलं आणि दुर्जन आपल्याला बघितलं आणि असं वाटलं की नको त्याची भेट, आपण जर रस्ता बदलून घेतला तर तो तिथून जाऊन आडवा येतो. आडवा येतो. तसं साप नाही. साप त्याच्या रस्त्यानं चालला जातो. आपण हेही बघितलं असेल. छोटस जरी सापाचं पिल्लू दिसलं तर किती लोक त्याच्या पाठीमागे लागतात. परंतु साप मात्र कुणाच्या पाठीमागे पळत नाही. त्याच्यामुळं दुर्जनापेक्षा तो चांगला. अजून एक कारण, दुर्जन खोटा साप से तासे ईश बचाए, साप मिले मार्ग तजे दुर्जन तजा न जाए. दुर्जन खोटा साप से अत्यंत वाईट. सापावर ते पाय पडल्यानंतर तो चावतो आणि चावल्यानंतर मृत्यू होतो. असे काही सर्व साप विषारी असतात असं नाही. विषारी कमी आहे, बिनविषारी जास्त आहे. बिनविषारी साप चावल्यानंतर काहीच होत नाही, तरी लोक बिनविषारी देखील मारूनच टाकतात. दिसला की मारला. बिनविषारी साप चावल्यानंतर काही होत नाही. विषारी चावल्यानंतर समजा मृत्यू झाला तर एकदाच मृत्यू होतो. परंतु दुर्जनाच्या संगतीनं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये नेहमी नेहमी भ्रमण करत राहतो. म्हणून सोता साधू जगाइए करे नाम का जा, ये तीनों सोते भले साकट सिंह और साप. दुर्जन झोपलेले चांगले. का चांगले? समजा आपण सकाळीच उठलो,
भगवंताच्या ध्यानामध्ये बसलो आणि तो जर का पिणारा असेल, पिणारा म्हणजे जे दूध पितात त्यांची गोष्ट चालू, तो जर का मद्य पिणारा असेल तर सकाळी सकाळीच शिव्या द्यायला सुरुवात करेल. तो जर का तंबाखू खाणारा असेल, आपण सडा समार्जन केला असेल, रांगोळी घातली असेल तर तिथं थुकून देईल. सारे किटाणू चा प्रचार प्रसार तो तिथून करेल. घरामध्ये अगरबत्ती लावून आपण जर भगवंताचं पूजन करायला लागलो, तिथं जर का तो बिडी सिगारेट पिणारा असेल तर सर्व धूळ सोडून देईल. डॉक्टर सांगतात, शास्त्रज्ञ सांगतात की तंबाखूच्या सेवनानं, मग ती प्रत्यक्ष खात असेल किंवा बिडी सिगारेटच्या द्वारे तो तंबाखूचा धूर तोंडात घेऊन सोडत असेल, असा त्याच्या तोंडातून, मुक्त म्हणताच येणार नाही, त्याच्या तोंडातून जो बाहेर धूर पडतो तो जर श्वासावाटे गेला आपल्या शरीरामध्ये तर आयुष्य घटतं. दूधपिती बालक असेल, गरोदर स्त्री असेल, यांना तर महान हानी होते. सांगायचं तात्पर्य, असे जे दुर्गुणी दुराचारी असतील, सकाळीच उठल्यानंतर ते तर काही करणार नाही, आपल्यालाही करू देणार नाही. त्याच्यामुळं ये तीनो सोते भले साकट, हे झोपलेले चांगले. जोपर्यंत ते झोपलेले तोपर्यंत उठा, भगवंताचं चिंतन स्मरण करून घ्या, इथं ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. सकाळीच उठून आपलं ध्यान धारणा योगा आदी करून घ्या. अन्यथा तो उठल्यानंतर तो तर काही करणार नाही, आपल्यालाही काही करू देणार नाही. म्हणून उठा उठा साधू संत, स्वतः साधू जगाई. धर्मात्मा असेल, पुण्यात्मा असेल, त्यांना उठवा, दुर्जनाला उठवू नका. लागल्यास आपल्या अंगावरची गोधडी रजई त्याच्या अंगावरती टाकून द्या. झोप म्हणा भाऊ, चांगला झोप झोप म्हणा. आणि जोपर्यंत ते झोपलेलं आहे तोपर्यंत काहीतरी आपलं हित करून घेता येईल. तो जागल्यानंतर आपल्यालाही काही करू देणार नाही आणि तोही करणार नाही. त्याच्यामुळं हे ब्रह्म मुहूर्तामध्ये हे झोपलेलेच चांगले, व्यसनी झोपलेलेच चांगले. आणि कायमचे जर झोपले मग तर बलाच गेली. घरातली, गल्लीतली, गावातली, भागातली, देशातली बलाच गेली समजायचं. सांगायचं तात्पर्य की आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये उठा. त्याच्यासाठी नियम सांगितला. कोणता? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. प्रातःकाळी उठलं पाहिजे. आणि उठून काय केलं पाहिजे? तर आता सांगितलं की महान संत बहिणाबाई सांगते, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान निष्ठे. स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, नित्य 10-15 मिनिटाचं पण अनुष्ठान असेल ते केलं पाहिजे. म्हणून बऱ्याचशा गावामध्ये, बऱ्याचशा गावातल्या घरामध्ये अनेकांनी नियम घेतला. ते सकाळीच ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि उठून काय करतात? स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताचं ध्यान करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.